हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 1, त्याचा दुसरा भाग. जो माया गौरी पासून झाला, हा माया गौरीपासून निर्माण झाला आहे असा आळ आला आहे. आता माया गौरीपासून काय निर्माण झाले आहे असे स्वाभाविकच कुतूहल निर्माण होते. विश्वे निर्माण होण्याआधी या ब्रह्मांडात फक्त आत्माराम होता. त्याशिवाय येथे अन्य काहीही नव्हते. यास्तव आत्माराम आदी अनादी अद्भुत अनंत मूलभूत स्वयंभू एकमेवा द्वितीय आहे. श्री रामप्रभू हे श्री समर्थांचे सद्गुरू होते आणि म्हणून श्री समर्थांनी ब्रह्मांडामधील सर्वोच्च अस्तित्वाला राम असे म्हटले आहे आणि त्याच्या परममहादिव्य शक्तीला आत्मा असे म्हटले आहे. दोन्ही मिळून आत्माराम असे संबोधन येथे वापरले आहे. तथापि इतरांनी वापरलेला माया हा शब्द श्री समर्थांनी तसाच वापरला आहे. भगवद्गीतेने विश्वे निर्माण होण्याआधीच्या स्थितीला परमब्रह्म म्हणजे सतत अथांग अनंत अमर्याद पसरत असलेले असे म्हटले आहे आणि त्याच्या महादिव्य शक्तीला परम आत्मा असे म्हटले आहे. यामधील सर्वोच्च अस्तित्वाला पुरुषोत्तम असे म्हटले आहे. तसेच येथे सृजन होण्यासाठी पुरुषोत्तमाने स्वतःमधून माया निर्माण केली असे म्हटले आहे. ब्रह्म आणि माया या जोडीला शिव आणि शक्ती असेही म्हटले जाते. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभव यामध्ये त्याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. शिवामधून शक्ती म्हणजे माया निर्माण झाली म्हणून श्री समर्थांनी शिवाची पत्नी गौरी अशा अर्थी येथे शक्तीला माया गौरी असा शब्द वापरला आहे. आत्मा ही वैश्विक परम महादिव्य शक्ती आहे. त्यामुळे ती स्थिर असू शकत नाही. ती सतत चळवळ वळवळ करत होती. असे होता होता ती एकत्र आली, घट्ट झाली आणि यामुळे तिच्यामध्ये तिच्याच शक्तीचा महादिव्य परमदाब निर्माण झाला आणि तेथे महाअद्भुत दिव्य परम विस्फोट झाला. त्यामधून जो परम महादिव्य ध्वनी झाला त्याचे आपल्या ऋषींनी नामकरण केले ओम. अशा प्रकारे परमशक्तीमुळे ओम असा परम दिव्य महाध्वनी झाला. या परम महादिव्य अशा ओम ध्वनीमधून आणि त्या परम महादिव्य अशा चैतन्यामधून संपूर्ण ब्रह्मांडात परम महादिव्य ध्वनी ओम आणि परम महादिव्य ऊर्जा पसरली गेली आणि अजूनही पसरतच आहे. या योगे येथे सदा चैतन्य सळसळत आहे. त्यामधून सृजन होतच आहे. ही एक न थांबणारी वैश्विक प्रक्रिया आहे. त्यामधून सर्वत्र अचल निर्जीव सृष्टी, दगड धोंडे, माती, धातू, खनिजे, डोंगर, पर्वत, दऱ्या इत्यादी असे निर्माण झाले. पुढे त्यात उत्क्रांती होऊन अचल सजीव सृष्टी, वनस्पती सृष्टी निर्माण झाली. त्यामधून उत्क्रांती होऊन चल सजीव प्राणी सृष्टी निर्माण झाली. यात मानव हा सर्वात प्रगत अनन्यसाधारण बुद्धी असलेला शेवटचा प्राणी आहे. ओम ध्वनी आणि चैतन्य ऊर्जा सतत पसरत असल्यामुळे ही निर्मिती अव्याहत सतत सुरूच आहे आणि कायम सुरू असणार आहे. त्याला खीळ नाही. यालाच सृजन असे म्हणायचे. हे मायेचे कार्य आहे. पुढे या मायेच्या कार्याला गुणातीत असलेले कार्य म्हणून गणपती, गणांचा पती असे संबोधन दिले गेले.
कारण त्यामधून येथे ब्रह्मांडात जे निर्मित झाले त्यामध्ये मूलभूत तम प्रोटॉन, रज इलेक्ट्रॉन, सत्व न्यूट्रॉन असे गुण आढळून आले. या गुणांच्या पलीकडे मूलभूत असलेला म्हणून गणपती गणांचा पती असे संबोधन दिले गेले. अशा प्रकारे गणपती माया गौरीपासून निर्माण झालेला आहे असा लटिका आळ आला आहे. हा आळ लटिका का, याचे उत्तर श्री समर्थांनी पुढील ओळीत दिले आहे. जालाची नाही तया अरूपाला रूप कैंचे. श्री समर्थ म्हणतात की जो निर्माणच झाला नाही त्या बाबतीत निर्माण झालेचा आळ घेणे हे निश्चितच अयोग्य आहे. गणपती हे आत्मारामाच्या मायेच्या माध्यमामधून होत असलेल्या एका वैश्विक कार्याला दिलेले नाम आहे. येथे गणपती असे कोणी सदेह अस्तित्वात नाही. तसे काही रूप येथे दृष्टोत्पत्तीस येत नाही. यामुळे गणपती अरूप आहे. उदाहरणार्थ पाऊस हे एक वैश्विक कार्य आहे. याला आपल्या ऋषींनी वरुण असे नाम दिले आहे. याचा अर्थ येथे वरुण म्हणून कोणी सदेह उपलब्ध नाही. वाऱ्याला ऋषींनी पवन असे नाम दिले आहे. याचा अर्थ येथे पवन म्हणून कोणी सदेह अस्तित्वात नाही. मुळात आत्माराम ही परमदिव्य महाऊर्जा आहे. ते परम महादिव्य चैतन्य आहे. तेथे कोणी आत्माराम असा पुरुष सदेह अस्तित्वात नाही. त्यामधून सृजनाचे कार्य सुरू झाले. तिला माया असे नामाभिधान मिळाले. तेथे कोणी स्त्री माया म्हणून सदेह अस्तित्वात नाही. मायेमधून ओम असा महादिव्य परमध्वनी होऊन त्यामधून ब्रह्मांडात ध्वनी चैतन्य ऊर्जा सतत पसरत आहे. त्यामधून अव्याहत सृजन होत आहे. या कार्याला गणपती असे म्हटले आहे. याचा अर्थ तेथे कोणी मायागौरीपासून सदेह निर्माण झालेला गणपती नाही. यास्तव त्याच्या निर्मितीचा आळ अयोग्य आहे, लटिका आहे. तथापि हे कार्य प्रत्यक्ष होत आहे, दिसत आहे, जाणवत आहे इत्यादी असे असताना ते निर्माण झाले नाही असे कसे कोणी म्हणू शकतो? म्हणून अनेक जणांचा हे आहेच असा ठाम दृढ विश्वास आहे. सांख्ययोगी म्हणतात की हे असे काहीही नाही, ते एक वैश्विक कार्य आहे, या पलीकडे त्याला अन्य महत्त्व नाही. तथापि भक्तिमार्गी म्हणतात की नाही, हे असे नक्की आहे. आम्ही त्याची उपासना करतो, त्यायोगे तो आम्हाला जाणवतो, त्याला नक्की रूप आहे. यामुळे जरी ब्रह्म सत्य असले तरी याचा अर्थ जगत मिथ्या आहे असा नव्हे. ब्रह्माला सत्य म्हणण्यासाठी जगताला मिथ्या ठरवण्याचे कारण नाही. श्री समर्थ असे सांगतात की मायागौरीपासून निर्माण झालेला याचा अर्थ ते एक कार्य आहे. त्याचे गणपती असे नाम आहे. त्याला काहीही रूप नाही. उदाहरणार्थ फूल निश्चितच आहे, तसेच त्याचा सुगंधही आहे. फुलाला रूप आहे, परंतु त्याच्या वासाला रूप नाही. वास हे फुलाचे कार्य आहे. मग आता वास जाणवतो म्हणून त्याला बळेबळे रूप द्यायचे का? तसेच ध्वनी आणि ऊर्जा पसरवण्याचे कार्य सुरू आहे. त्यामधून सृजन होत आहे. त्या कार्याला सोयीसाठी नाम दिले गणपती. याचा अर्थ त्या ध्वनीला, ऊर्जेला, त्याच्या पसरणे या कार्याला रूप द्यायचे का? यास्तव त्याच्यावरील निर्मितीचा, रूपाचा आळ आरोप असत्य आहे. अशा प्रकारे सांख्यमार्गी म्हणतात नाही आणि भक्तिमार्गी म्हणतात होय. असा हा आरोप लटिका झालेला आहे. सांख्यमार्गी ते भक्तिमार्गी आणि भक्तिमार्गी ते सांख्यमार्गी
असा यांच्यामध्ये याचा प्रवास सुरू आहे, तो लटकला आहे. हरिओम.